गोंडखैरीत नदीपात्रातील अवैध बांधकाम तहसीलदारांनी थांबवले. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोंडखैरी येथील कार्ली नदीच्या पात्रात एका भूखंडधारकाने सुरू केलेले अवैध बांधकाम प्रशासनाने तातडीने थांबवले आहे. जागेच्या मोजणीची अधिकृत प्रत सादर न केल्याने तहसीलदार विकास बिक्कड यांनी हे काम बंद पडले. संबंधित भूखंडधारकाने नदीच्या पात्रात भिंत उभारण्यास सुरुवात केली होती. यामुळे पावसाळ्यात नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलून प्रभाग क्रमांक 2 मधील वस्तीत पूर पाणी शिरण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत तहसीलदार विकास बिक्कड, सरपंच वर्षा आतकरी, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि उपसरपंच यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मोजणीची प्रत नसल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदारांनी बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. मोजणीचा अधिकृत अहवाल प्राप्त होईपर्यंत हे काम बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असं तहसीलदार विकास बिक्कड आणि सरपंच वर्षा आतकरी यांनी स्पष्ट केलं आहे. या कारवाईमुळे नदीपात्रातील अतिक्रमणाला लगाम बसला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.